श्री रामनवमी निमित्त आपले द्विचक्र रथावर बसून सकाळी सकाळी मी श्री राम जन्मोत्सवाच्या सोहळ्याला आपल्या हृदयात टिपण्याकरिता निघालो। ज्याप्रमाणे आपण या श्री क्षेत्राला विदर्भाची पंढरी म्हणतो, त्याचप्रमाणे राज्यातील अयोध्या म्हटलं तरी काही वावगे ठरणार। श्रींच्या मंदिरात प्रवेश करताच दृष्टीस पडली ती रामायण सहाकार यागाची होणारी पूर्णाहुती। सर्वश्रेष्ठ वारकरी संप्रदायाच्या विचारांवर चालणारे हे मंदिर असल्यामुळे येथे राम जन्मोत्सवानिमित्त कीर्तन, प्रवचन व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः असं मनात चिंतन केलं व 12 वाजता जन्माला आले मर्यादा पुरुषोत्तम आपल्या हिंदू धर्माचे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र। त्यानंतर श्री रामांची आरती करण्यात आली व प्रत्येक भाविक भक्ताने प्रभू श्री रामचंद्राचे हात वर करून या भूतलावर स्वागत केले। प्रभू श्री रामांची आरती झाली व मंदिरात प्रदक्षिणा मारता मारता मला दृष्टीस पडले ते स्वच्छतेला सर्वतोपरी मानणारे हे श्रींचे सेवाधारी यांच्या सेवेला वेळोवेळी मानाचा मुजरा। दुपारी 4 वाजता अश्व, पताका व अब्दगिऱ्यांसह राजवैभवी थाटात श्रींचा पालखी सोहळा नगर परिक्रमेकरिता निघाला। तुम्हाला स्वर्ग पाहण्याकरिता मरण्याची गरज नाही। जिवंतपणी जर तुम्हाला स्वर्ग पाहायचा असेल तर एक वेळा शेगावला या। रात्री श्रींच्या मंदिरावर आकर्षक व सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी 6 ते 7 या वेळेत दहीहंडी व गोपाल काला पार पडला। श्री राम जन्मोत्सवाची दहीहंडी पाहून भक्तांचे आनंद द्विगुणित झाले होते। त्यानंतर काला वाटू एकमेका असं म्हणत व या माऊलींचं गोड हास्य पाहून श्री राम जन्मोत्सवाची सांगता झाली। या सोहळ्याचा मोठा व्लॉग यूट्यूबवर लवकरच अपलोड करण्यात येईल। हे माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हापर्यंत सप्रेम जय गजानन।